तर दुसरीकडे पाकिस्तानचा जोरदार थैथयाट सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानातील सर्वच रेल्वे स्टेशनची जबाबदारी आता पाक सैन्याच्या ताब्यात। पाकिस्तान रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती। पाकिस्तानी रेल्वेची संपूर्ण कार्यप्रणाली आता सैन्याच्या ताब्यात। पाकिस्तानी सशस्त्र दल टँक, हत्यारं आणि रणगाडे आणण्यासाठी रेल्वेचा वापर करणार। भारतीय सीमेवर पाकिस्तानचं सैन्य 203 मिलीमीटर M110 स्वयंचलित हवित्झर तोफा पाकिस्तानकडून सीमेवर तैनात। पाकव्याप्त काश्मीरमधील झेलम व्हॅली आणि लिपा व्हॅलीमधील सर्व आरोग्य कर्मचारी हाय अलर्टवर। पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। चीनचे राजदूत जियांग झिडोंग यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार याची भेट घेतली। चीन आणि पाकिस्तानमध्ये चर्चा। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर कराची शहरामध्ये सरकारकडून कलम 144 लागू। भारताकडून संभाव्य हल्ल्याची पाकिस्तानला भीती। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आणि लष्कर प्रमुखांच्या त्याचबरोबर पंतप्रधानांच्या लागोपाठ बैठका। पाककडून इतर देशांनाही मध्यस्थी करण्याची विनंती। पाकिस्तानचे पंतप्रधान PPP नेते बिलावल भुट्टो नंतर पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला उघडपणे धमकी। पाणी थांबवलं तर 130 अण्वस्त्र तयार आहेत असं म्हणत युद्धासाठी तयार राहण्याच्या हनीफ अब्बासीच्या वल्गना। उन्होंने कह दिया ना कि अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं। ये जो गोरी, शहीन, गजनवी, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा। ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए। पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल। पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची धमकी। सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकचे गृहमंत्री मोहसिन नकवीचं वक्तव्य। पाणी रोखलं तर पाक युद्धासाठी तयार असल्याचा भारताला इशारा। एक चीज है कि अगर इसको छेड़ा गया या हमारे किसी किस्म के किसी हक को दबाने की कोशिश की गई तो ये एक बंदा 24 करोड़ में से वो लड़ेगा भी और वो आखिरी दम तक लड़ेगा। पाकिस्तानच्या मंत्र्यानंतर आता जमियत उलेमाए इस्लामच्या मौलाना फजलुर रहमानची भारताला धमकी। हिंदुस्थाननं हल्ला केला तर बॉर्डरवर कुर्बानी द्यायला तयार। भारतामध्ये शिरून देवबंदमध्ये चहा पिणार, रहमानची भारताला धमकी।